वाजपेयी। सरस्वतीचा वरदहस्त। तो दिवस होता 25 डिसेंबर 1925 मध्यरात्रीची वेळ। प्रभू येशूचा जन्मसोहळा साजरा होत होता। चर्चमध्ये घंटानाद होत होता। सगळीकडे आनंदाला उधाण आले होते। मात्र आज प्रभू येशूच्या जन्मसोहळ्याबरोबरच आणखी एका बालकाचाही जन्मसोहळा साजरा होत होता। ग्वाल्हेर संस्थानातील एक लोकप्रिय कवी कृष्ण बिहारी वाजपेयी यांच्या मुलाचाही जन्मसोहळा अति आनंदाने साजरा होत होता। कृष्ण बिहारींचे घर आनंदाने फुलून गेले होते। मिठाईवर ताव मारीत अनेक जण नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे स्वागत करीत होते। तसा कृष्ण बिहारींचा हा काही पहिलाच मुलगा नव्हता। 3 मुलांच्या पाठीवर जन्मलेला अवध बिहारी, सदा बिहारी आणि प्रेम बिहारीच्या पाठोपाठ झालेला। बाळाचं रुपडं असं गोंडच दिसत होतं की पटकन उचलून घ्यावा असं वाटायचं। त्यांचं बारसं झालं आणि नाव ठेवलं अटल बिहारी। मुलगा पुढे नावाप्रमाणे निघाला। अटल म्हणजे कधीही न ढळणारा, ठाम असलेला, तर बिहारी म्हणजे सर्वत्र विहार करणारा। आज अटलजी नावाप्रमाणेच असलेले दिसून येतात। अर्थात अटलजी म्हणजे कोण हे तुम्ही ओळखलेच असेल, तेच आपले लाडके माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी। अटलजींचा जन्म ग्वाल्हेरला झाला असला तरी त्यांचे घराणे मूळचे आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर या गावचे। पूर्वी केव्हा तरी या बटेश्वरामध्ये त्यांच्या पूर्वजांनी वाजपेयी यज्ञ केला होता। तेव्हापासून त्या घराण्याला लोक वाजपेयी या नावाने ओळखू लागले। सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या या घराण्यात अनेक थोर पुरुष होऊन गेले। सरस्वतीची अखंड आराधना करणाऱ्या या घराण्यातच अटलजींचा जन्म झाला। त्यांचे पंजोबा आजोबा काशीला जाऊन पंडित होऊन आले होते। अनेक शास्त्रांत ते पारंगत होते। असंख्य ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला होता। अटलजींचे आजोबा फार शिस्तप्रिय होते। त्यांचा दिनक्रम ठरलेला असे। स्वतःची कामे ते स्वतःच करायचे। स्वभावाने ते कडक असले तरी तसेच प्रेमळही होते। असभ्यपणा त्यांना खपायचा नाही। वेळ फुकट घालवलेला त्यांना आवडायचा नाही। आजोबांचे हे संस्कार अटलजींवर आपोआपच आले होते। बटेश्वरला उदरनिर्वाहाचे काहीच साधन नव्हते, म्हणून अटलजींचे वडील कृष्ण बिहारी ग्वाल्हेरला आले। तेही प्रकांड पंडित होते। हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते। ते शिक्षकी पेशातले। ते फार सुंदर कविता करायचे। त्यांच्या कवितांना लोकमान्यता तशीच राजमान्यताही मिळाली होती। त्या काळी ग्वाल्हेर हा संस्थानी प्रदेश होता। संस्थानातल्या प्रत्येक शाळेत त्यांच्या कविता, प्रार्थना म्हटल्या जात असत। कवी संमेलनात त्यांच्या कवितांना सर्वाधिक दाद आणि टाळ्या मिळत असत। कृष्ण बिहारी हे पक्के देशभक्त होते। ते उत्कृष्ट वक्तेही होते। देशप्रेमाने भारलेली त्यांची भाषणे ऐकून लोक देहभान विसरायचे। वडिलांकडून अटलजींना या 2 गुणांची देणगी जन्मजातच मिळाली होती। कृष्ण बिहारी म्हणजे जणू सरस्वतीचे पुत्रच। कवी मनाचे असले तरी ते शिस्तप्रियही होते। अशा वडिलांच्या नजरेखाली अटलजी वाढत होते। मुलाने शिस्तीने वागावे, राहावे असे त्यांना वाटत असे। अशा प्रकारे अटलजींवर शिस्तीचे, स्वयंशासनाचे संस्कार होत होते। घरात शिस्तीचे वातावरण असले तरी अटलजी आपल्या लहान मोठ्या भावा बहिणींबरोबर दंगामस्ती करण्यात आघाडीवर असायचे। बहिणींच्या खोड्या काढणे, त्यांना त्रास देणे, त्या रडकुंडीला आल्या की त्यांची समजूत काढणे असे उद्योग नेहमीच चालायचे। त्यांच्या घरी सण समारंभ साजरे होत असत, परंतु कृष्ण जन्म अधिक थाटाने साजरा व्हायचा। बहीण भाऊ मिळून उत्सवाची सजावट करायचे। यातही कोणती सजावट करायची याबद्दल रुसवाफुगवा व्हायचाच। अभ्यासावरूनही त्यांच्यात दंगा व्हायचा। अटल कधीच अभ्यास करत नाही असे इतर भावंडे वडिलांना सांगायची। त्यावेळी वडील अटलजींना रागावू लागले की इतरांना हसू यायचे। तेव्हा अटलजी म्हणायचे, माझे परीक्षेतले गुण बघा आणि मग बोला। अटलजींना परीक्षेत चांगले गुण मिळालेले असत। केवळ शाळेतल्या शिकवण्यावर स्वारी इतके गुण मिळवीत असे। अटलजी मग चुगल्या करणाऱ्या भावंडांचा वचपा काढीत। इतर भावंडे अभ्यास करू लागली की हे त्यांच्या खोड्या काढायचे, त्यांना चिडवायचे। अशा वेळी आई वडिलांपैकी कोणीतरी अटलजींच्या पाठीवर 1-2 धपाटे तरी घालायचेच। एकदा तर गंमतच झाली। खोड्यांमुळे अटलजींना मार बसला आणि ते रडू लागले। कोण रडते ते पाहण्यासाठी आजोबा आत आले। अटल रडतच त्यांना म्हणाला, बघा ना आजोबा, एक तर आधी मला मारतात आणि वर रडायलाही बंदी घालतात।
त्यावर आजोबा गमतीने म्हणाले, अरे हे काय चालले आहे? त्याला रडण्याचा अधिकार आहे ना? त्या घरात लहानगे अटलजी सर्वांचे लाडके होते. रुचकर भोजन त्यांना फार आवडायचे. मुगाचे लाडू, शिकरण, गुलाबजाम आणि बाजरीची शिळी भाकरी हे त्यांच्या आवडीचे पदार्थ. समोसा, कचोरी हेही त्यांना आवडायचे. अशा वातावरणात अटलजी लहानाचे मोठे होत होते. सुसंस्कारांची पायाभरणी. कलाकाराने कौशल्याने एखादी सुंदर मूर्ती घडवावी, तसे अटलजी सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या आजोबा आणि वडिलांच्या हाताखाली घडत होते. त्यांच्यावर सुसंस्कार होत होते. त्यांचे वडील कृष्ण बिहारी आर्य समाजी विचारांचे होते. त्यामुळे अटलजी शाळेत असतानाच आर्यकुमार सभेत नियमाने जात असत. त्यावेळी ग्वाल्हेरमध्ये नारायण तरटे नावाचा तरुण संघ शाखा चालवित होता. बरीच मुले शाखेत जाऊ लागली होती. भूदेव शास्त्री हे गृहस्थ शाखेत जात होते. एके दिवशी ते अटलजींना म्हणाले, संध्याकाळी वेळ असेल तर संघ शाखेत का जात नाहीस? काय उत्तर द्यावे हे अटलजी आणि त्यांच्या मित्रांना समजेना. तोपर्यंत संघ म्हणजे काय हे त्यांना माहीतच नव्हते. ते उलट म्हणाले, शास्त्रीजी, संघ म्हणजे काय हो? आणि तो असतो तरी कुठे? त्यावर हसू लपवीत शास्त्रीजींनी त्यांना संघ शाखेची माहिती दिली. ग्वाल्हेरमधील एका मोकळ्या मैदानावर सायंकाळी संघ शाखा भरत असे. त्यावेळी अटलजी पूर्ण गणवेश घालून संघ शाखेत जाऊ लागले. त्यांचे काही मित्रही तेथे हजेरी लावत होते. अटलजी संघाचे स्वयंसेवक बनले. संघ शाखेत बरीच मुले मराठी भाषिक होती. त्या काळी ग्वाल्हेरमध्ये खूप मराठी कुटुंबे राहत होती. ही मुले आपापसात मराठीतच बोलायची. ते अटलजींना काही समजायचे नाही. त्यामुळे अटलजी या मराठी मुलांना कडी खाऊ म्हणून चिडवायचे. साधे सरळ अटलजी नारायण तरटेंना खूप आवडू लागले. त्यावेळी त्या संघ शाखेत शारीरिक शिक्षणाबरोबरच लष्करी शिक्षणही दिले जायचे. खऱ्या शस्त्रांनी शिक्षण देणारी ती संघाची एकमेव शाखा होती. नारायणजी तरटे हे कुशल संघटक, सरळ साध्या स्वभावाचे होते. त्यांचा फार मोठा प्रभाव अटलजींवर पडला. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे नाते दृढ झाले. संघाची शिस्त, तेथील कार्यपद्धती आणि बंधुत्वाची भावना याचाही जबरदस्त चांगला परिणाम अटलजींवर होत होता. शिक्षणाबरोबर अटलजी संघाचेही काम करू लागले. दिवसेंदिवस ते संघ कार्यात जास्तच गुंतत चालले होते. ते शाखेचे कार्यवाह झाले. संघाचे मुख्य कार्यालय नागपूरला असे. स्वयंसेवकांसाठी संघाच्या परीक्षा असत. 1941 साली अटलजी पहिल्या वर्षाची परीक्षा पास झाले. काव्यगुणांची देणगी अटलजींना आपल्या घराण्याकडूनच मिळाली होती. नागपूरच्या शिबिरात त्यांनी प्रथमच आपली कविता म्हणून दाखवली. हिंदू तन्मन, हिंदू जीवन, रगरग हिंदू मेरा परिचय. अगदी पहिल्यांदाच ते ही कविता म्हणत होते. त्यावेळी ते 10वीत होते. नंतरच्या काळात हीच कविता अनेक स्वयंसेवकांची प्रेरणा बनली. सर्वांनाच ती कविता फार आवडली. संघाच्या अनेक शाखांवर त्या कवितेचे गायन होऊ लागले. काव्यगुणांचा विकास होत असतानाच अटलजींच्या वक्तृत्व कलेलाही बहर येऊ लागला होता. लहानपणापासून ते खूप छान मुद्देसूद बोलायचे. त्यामुळे संघ शाखेवर एखाद्या विषयावर बोलण्याचे काम त्यांच्याकडेच यायचे. शाखेवरच्या अनेक कामांची जबाबदारी त्यांच्यावरच पडे. त्यामुळे बहुतेक वेळ ते घराबाहेरच असायचे. त्यामुळे वडील त्यांच्यावर खूप संतापायचे. आपल्या मुलाने चांगले शिकून एखादी नोकरी करावी असे त्यांना वाटत असे. त्यांचा संघ कार्य करण्याला विरोध नव्हता, पण दिवसभर अभ्यास न करता संघ कार्यासाठी बाहेर फिरायला त्यांचा विरोध होता. वडील घरात आले की त्यांना चुकवून अटलजी संघ शाखेत जायचे. बरे, त्यांना परीक्षेत गुणसुद्धा चांगले पडायचे. त्यामुळे वडिलांना गप्प बसावे लागत असे. त्यांची मुंज होती. त्यावेळीही ते संघ कार्यालयातच होते. मुंजा मुलगा सापडत नाही असे जेव्हा दिसले तेव्हा शोध घेतला असता ते संघ कार्यालयात सापडले. इतके त्यांचे संघ प्रेम पराकोटीला पोहोचले होते. माणसाच्या मनात संघ परिवर्तन घडवून आणतो हे अटलजी नेहमी पाहत होते. तसेच एकूण समाजाचेही परिवर्तन संघ करू शकतो हेही त्यांनी पाहिले होते. समाजाबद्दल प्रत्येकाचे काही ना काही कर्तव्य असते, पण त्याचा विचार कोणी करीत नाही. परंतु संघाने अशी शिकवण द्यायला, समाजाबद्दल विचार करायला सुरुवात केली.
व्यक्ती चांगला विचार करू लागली तर समाजातही चांगले विचार रुजतात आणि हेच कार्य संघाचे स्वयंसेवक करतात. हेच अटलजींना दिसून आले. म्हणूनच संघाच्या कार्यात ते अकंठ बुडाले होते. सरस्वतीची उपासना. देशात स्वातंत्र्याचे रणकुंड धडाडून पेटले होते. गांधीजींच्या चले जाव आंदोलनाने सारा देश पेटून उठला होता. इंग्रजांचे तुरुंग स्वातंत्र्यप्रेमी माणसांनी भरून गेले होते. जो तो आपल्या परीने स्वातंत्र्य कुंडात समिधा टाकत होता. इंग्रजांनो, आमच्या देशातून चालते व्हा असे सारा भारतवर्ष गरजून सांगत होता. मायभूमीला गुलामगिरीतून सोडविण्यासाठी अनेकांनी प्राणाची बाजी लावली होती. अटलजी त्यावेळी लखनौच्या शिबिरातून संघ कार्याची दुसरी परीक्षा पास झाले होते. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीला उधाण आले होते. अटलजी हे सर्व पाहत होते. ग्वाल्हेरमध्येही चळवळीने चांगला जोर धरला होता. अटलजींचे रक्तही स्वातंत्र्याच्या उर्मेने सळसळू लागले होते. वेळ पडली तर त्यांनी तुरुंगात जायचीही तयारी केली होती. अटलजींच्या वडिलांना हे समजले. ते फारच घाबरून गेले. मुलगा अशा स्वातंत्र्य चळवळीत पडला तर आपली नोकरी जाईल. घाबरून त्यांनी अटलजींना बटेश्वरला पाठविले. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांच्या मोठ्या भावालाही त्यांच्याबरोबर पाठविले. बटेश्वरलाही स्वातंत्र्य चळवळीचे लोण पोहोचलेच होते. गावात मोठा मोर्चा निघाला होता. भारत मातेच्या जय जयकाराने आसमंत दुमदुमला होता. अटलजी तेथून चालले होते. तेही तेथे चाललेले भाषण ऐकण्यासाठी थांबले. तेवढ्यात इंग्रज पोलीस धावून आले. दिसेल त्याला पकडू लागले. अटलजीही त्यांच्या कचाट्यात सापडले. त्यांना पकडून आग्र्याच्या तुरुंगात ठेवले. तेव्हा अटलजी होते फक्त 16 वर्षांचे. चौकशी अंती आंदोलनाशी त्यांचा काहीही संबंध नाही असे दिसून आल्याने त्यांना काही दिवसांनी सोडून देण्यात आले. अशा प्रकारे या बटेश्वर कांडातून त्यांची सुटका झाली. मात्र पुढील जीवनात त्यांना याचा फारच मनस्ताप भोगावा लागला. अटलजींच्या वडिलांनी मग त्यांना पुन्हा ग्वाल्हेरला आणले. शिक्षणाबरोबर त्यांनी पुन्हा संघ कार्यालाही सुरुवात केली. 1944 साली ते संघ कार्याची तिसरी परीक्षा पास झाले. त्यावेळी अटलजी ग्वाल्हेरच्या राणी लक्ष्मीबाई कॉलेजात BAच्या वर्गात शिकत होते. संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी घेऊन ते BA पास झाले. त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. MAचा अभ्यास करण्यासाठी अटलजी मग कानपूरला आले. त्याचवेळी ते कायद्याचाही अभ्यास करणार होते. ते पाहून वडिलांनाही कायद्याचे शिक्षण घेण्याची इच्छा झाली. वडील मुलगा LLBच्या वर्गात शिकू लागले. येथे कानपूरलाही संघ शाखा होतीच. MAची परीक्षा दिल्यावर अटलजी कायद्याची परीक्षा देणार होते. पण त्याचवेळी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला वेगळेच वळण लागले होते. काही मुस्लिम बांधवांना वेगळे राष्ट्र हवे होते. अशा वेळी अटलजींसारखा स्वयंसेवक, संघसेवक केवळ शिक्षणातच रमण्यासारखा नव्हता आणि त्यामुळे त्यांचे LLBचे स्वप्न अपूर्णच राहिले. दगदगीचा परिणाम त्यांच्यावर झाला आणि ते आजारी पडले. तरी त्यांच्या संघ कार्यात काही खंड पडला नाही. वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थी संघटनेचे कार्य आणि अभ्यास चाललेलाच होता. कानपूरमधील संघ शाखा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करीत होती. अटलजी प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायचे. आपल्या वक्तृत्व कलेचा वापर ते संघ कार्यासाठी करायचे. संघ म्हणजे काय हे ते जमलेल्यांना अशा प्रभावी रीतीने समजावून सांगायचे की कोणालाही काही प्रश्न पडत नसत आणि मग ऐकणारे संघाचे कार्यकर्ते होऊन जात असत. MA पास झाल्यावर ते कानपूर सोडून लखनौला आले. त्या काळी विद्यार्थ्यांपुढे नोकरीचे 2च पर्याय असत. एक तर सरकारी नोकरी करायची किंवा कॉलेजात प्राध्यापक म्हणून शिकवायचे. कॉलेजमध्ये प्राध्यापक व्हावे असे अटलजींना वाटत होते, परंतु घडत होते मात्र वेगळेच. घराण्याची शिकविण्याची परंपरा पुढे चालू ठेवण्याचे त्यांच्या नशिबातच नव्हते. त्यांच्या हातून राष्ट्राची सेवा घडणार होती. आपसुकच त्यांची पावले देशकार्याच्या दिशेनेच पडू लागली होती. स्वतःचा नव्हे, राष्ट्राचा संसार. स्वातंत्र्याची चाहूल लागू लागली. भारतमातेच्या पायातील गुलामगिरीच्या बेड्या निखळून पडतील असे वाटू लागले. देश स्वतंत्र होणार हे दिसू लागले. परंतु रुपेरी ढगाला काळी किनार असावी किंवा तुळशीच्या रोपट्याबरोबर मध्येच गवत उगवावे, तशीच आपल्या देशाची स्थिती झाली. भारतमातेच्या लेकरांमध्ये हेवे दावे सुरू झाले. मला या घरात राहायचे नाही, मला माझा वाटा द्या, मी स्वतंत्रपणे राहीन असे एकाने म्हणावे. अशी भावाभावांमध्ये भांडणे सुरू झाली. अशी भावाभावांत भांडणे लागली. भांडणाने कळस गाठला. आता हे भाऊ एकत्र नांदू शकणार नाहीत.
अशी भावना होताच घराची वाटणी व्हावी, एकाच घराची 2 घरे व्हावी, तशीच आपल्या देशाची अवस्था झाली. अखंड भारत द्विखंड झाला. भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्रे उदयाला आली. परंतु हे सहज सोप्या रीतीने झाले नाही. वेगळे होता होता रस्त्यात येणारा दगड लाथेने दूर भिडकावून द्यावा, तसे निरपराध निष्पाप जीवांना तुडवीत त्यांचे प्राण घेत दान पाय आपटीत बाहेर पडावे, तशीच देशाची स्थिती झाली. देशभर दंगली, जाळपोळीला ऊत आला. कोणाचे प्राण हिरावले गेले, कोणाच्या घरादाराची राख झाली, तर कोणाजवळ अंगावरच्या वस्त्राशिवाय काही उरले नाही. देशोधडीला लागलेली अनेक कुटुंबे आसरा शोधत मदतीच्या अपेक्षेने इकडे तिकडे पाहू लागली. अशा वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पुढे सरसावले. देशकार्य करण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी आपल्या आयुष्याची काही वर्षे संघाला द्यावीत, असे आवाहन संघाच्या धुरीणांनी करताच अनेक स्वयंसेवक पुढे आले. अशा वेळी अटलजी मागे राहणे शक्य तरी होते काय? शिक्षणात त्यांचे मन रमले असते काय? शिक्षण तेथेच थांबले. LLB आणि PhDची स्वप्ने तिथेच सोडून दिली. समाजाचे मनोधैर्य टिकवण्यासाठी, राष्ट्राच्या नवनिर्माणाला वाहून घेण्यासाठी अटलजी पुढे सरसावले. अटलजींनी संघाच्या नवसमाज निर्मितीच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. ते संघाचे प्रचारक बनले. लखनौजवळील एका गावात त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. एका धर्मशाळेत त्यांनी मुक्काम ठोकला. तेथेच ते आजारी पडले असता इतर स्वयंसेवकांनी त्यांची सेवा शुश्रूषा केली. बरे होताच त्यांनी पुन्हा आपल्या सेवा कार्याला सुरुवात केली. दुःखितांचे, दीनदुबळ्यांचे अश्रू कसे पुसावे याचा पहिला धडा त्यांनी आजारपणातच अंथरुणाला खिळून असतानाच गिरवला होता. त्यावेळी समाज खूप विस्कळीत झाला होता. लोकांचा माणुसकीवरील विश्वास उडाला होता, जो तो स्वतःच्याच दुःखात चूर होता. समाज, देश, देशाभिमान, राष्ट्रीय विचार याकडे दुर्लक्ष झाले होते. धार्मिक भावनांचा लोप झाला होता. आपली संस्कृती, आपल्या परंपरा समाज विसरू लागला होता. अशा वेळी लोकांच्या मनात राष्ट्राभिमान, धर्माभिमान, राष्ट्रीय अस्मिता आणि सामाजिक बंधुभाव वाढविण्याची खूप गरज होती. हे काम काही सोपे नव्हते. समाज जागृती कणाकणाने होत असते. त्यासाठी जीवाचे रान करावे लागते. तहानभूक विसरून काम करावे लागते. स्वतःचा संसार न करता राष्ट्राचा संसार उभा करावा लागतो. हे कार्य म्हणजे जशी सुळावरची पोळी. ऐतिहासिक काळात ज्यांनी समाज जागृतीचे प्रयत्न केले, त्यापैकी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांचे संसार धुळीला मिळाले. कोणावर विष घेऊन मरण्याची वेळ आली, तर कोणाला मायभूमी सोडून परागंदा व्हावे लागले. पण एव्हरेस्ट शिखर चढून जायचे तर जीवावर उदार व्हावेच लागते. तशाच प्रकारे समाजात नवविचार रुजवायचे असतील, समाजाचा स्वाभिमान जागृत करायचा असेल, तर सर्वस्वाचा त्याग करूनच वाटचाल करावी लागते. अटलजींना हे सर्व माहीत होते. जे कष्ट उपसावे लागतील त्यासाठी त्यांनी मनाची तयारी केली होती. भारतीय संस्कृतीवर पडलेली काळी छाया दूर करण्यासाठी लोकांच्या विचारांत बदल करणे आवश्यक होते. समाज प्रबोधन करण्यासाठी, लोकांच्या मनातील राष्ट्रवाद चेतविण्यासाठी अटलजींनी मग आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. ते राष्ट्राचा संसार रथ पुढे नेण्याच्या कामाला लागले. आयुष्याला नवे वळण. संघाचे प्रमुख प्रचारक, प्रांत प्रचारक भाऊराव देवरस आणि दीनदयाळ उपाध्याय अशांची एक सभा भरली. समाज जागृती करण्यासाठी एक मासिक काढण्याचे ठरले. मासिकाच्या संपादक पदासाठी अटलजींचे नाव पुढे आले. ते कवी आणि साहित्यप्रेमी होते. ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. मासिकाचे नाव ठरले राष्ट्रधर्म. आता अटलजी एका नव्या वाटेवर चालू लागले. शिक्षकाचे काम करू इच्छिणारे अटलजी बनले संपादक. संपादक म्हणजे भरपूर पगार असे काही नव्हते बरं. उलट त्यांच्यावर कामाची आणखी जबाबदारी पडली होती. नेहमीचे प्रचारकाचे काम करून वर संपादकाचे काम करावयाचे होते. अंकासाठी मजकूर जमवायचा, कधी स्वतःच काही लेखन करायचे, अंकांची बंडले बांधायची, अशी सर्व कामे अटलजींनाच करावी लागत होती. सर्वांना राहण्यासाठी एकच खोली होती. सर्वांचे भोजन तिथेच बनवायचे. बाहेर जेवण घेण्याइतकी आर्थिक बाजू बळकट नव्हती. राष्ट्रधर्म मासिक अशा प्रकारे प्रकाशित होऊ लागले. पण एके दिवशी हे सर्व थांबले. राष्ट्रपिता गांधीजींची हत्या झाली. संघावर सरकारने बंदी घातली.
राष्ट्रधर्माच्या कार्यालयाला टाळे लागले. दीनदयाळ उपाध्याय यांना सरकारने अटक केली, तर अटलजी भूमिगत झाले. ते भूमिगत राहून संघाचे कार्य करू लागले. खिशात एक पैसा नाही, मासिक बंद पडलेले. अशा कंगाल स्थितीत अटलजी अर्धपोटी राहून संघाचे कार्य करीतच होते. एके दिवशी फिरत असता संघाचा एक ओळखीचा प्रचारक अटलजींना भेटला. अटलजींची ती दशा पाहून त्याला खूप वाईट वाटले. तोही बिचारा हलाखीतच होता. मात्र खिशात असलेले 3 रुपये त्याने अटलजींना दिले. बुडत्याला काठीचा आधार तसे अटलजींना वाटले. इतकी हलाखीची परिस्थिती आली तरी अटलजींनी कार्याकडे पाठ फिरविली नाही. घेतलेला वसा त्यांनी सोडला नाही. राष्ट्रकार्याच्या उच्च भावनेने प्रेरित झालेल्या अटलजींना टाकीचे घाव सोसावे लागणार होते. धान्याच्या राशी उभ्या राहाव्यात, लोकांना पोटभर अन्न मिळावे म्हणून काही बीजांना जमिनीत गाडून घ्यावेच लागते. राष्ट्र उभं राहण्यासाठी, संस्कृतीचे जतन संवर्धन करण्यासाठी अटलजींनी असेच सतीचे वाण घेतले होते. दिवस फारच कठीण आले होते. भूमिगत अवस्थेत तगून राहणे अशक्य झाल्यावर अटलजींनी अलाहाबादचा रस्ता धरला. तेथे ते काम करू लागले. ऋतू बदलल्यावर पानगळ झालेल्या झाडाला पालवी फुटावी तसे दिवस बदलले. संघावरची बंदी उठली. अटकेत असलेले दीनदयाळ उपाध्याय बाहेर पडले. राष्ट्रधर्म मासिक पुन्हा सुरू झाले. अटलजी मासिकाच्या कामात पुन्हा घडून गेले. देशाबद्दल, संघाबद्दल, संस्कृतीबद्दल असलेले त्यांचे प्रेम त्यांच्या लेखांमधून प्रकट होऊ लागले. संघ माझा आत्मा आहे असे उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले. आपण सर्व एक आहोत. हत्तीच्या कळपातील एखादा हत्ती संकटात सापडला असता इतर हत्ती चित्कार करीत त्याच्या मदतीला धावतात. वाघांचे संकट येताच झाडावरील वानरे ओरडून हरिणांना संकटाची जाणीव करून देतात. मुक्या प्राण्यात आढळणारा हा बंधुभाव माणूस नावाच्या बुद्धिवान प्राण्यात अभावानेच का बरे आढळावा? शेजारावर प्रेम करा, संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात द्या, तहानेने व्याकुळ झालेल्यांची तहान भागवा, भुकेल्यांची भूक जाणा, ही तर आमच्या संतांची शिकवण. ती आम्ही का बरे विसरलो? माणसासारखे वागा असे सांगण्याची वेळ का बरे यावी? खूप कष्ट घेऊन आणलेले गंगेचे पाणी तहानेने तडफडणारे गाढव पाहताच संत एकनाथांनी ते पवित्र गंगाजल गाढवाला पाजले. ही तर आमची संस्कृती, हाच आमचा बंधुभाव. माणसातला लोक होऊ पाहणारा हा बंधुभाव एकदा अटलजींना दिसून आला. एक कार्यकर्ता खूप आजारी पडला, पण त्याला ओळखणारे इतर कार्यकर्ते एकदाही त्याला भेटायला गेले नाहीत. पण एकदा अटलजी स्वतः आजारी पडले. ते तुरुंगात होते. जे त्यांना भेटायला येतील त्यांनाही त्रास होण्याची भीती होती. परंतु असे असूनही संघाचे अनेक कार्यकर्ते त्यांना भेटून हवी ती मदत देत होते. खरे तर आजारपणात, संकटात मिळालेला दिलासा, जिव्हाळा माणसाला लवकर बरे होण्यास सहाय्यभूत ठरतो. त्याच्यात संकटाशी लढण्याची, त्याला तोंड देण्याची जिद्द आणि धैर्य वाढते. संघातील ही आपुलकी, बंधुभाव, आपण सर्व एक आहोत ही भावना अटलजींना संघ कार्य करताना आढळून येत होती. एकीची ही भावना अटलजींच्या आचरणातूनही दिसून येत होती. त्यांनी आपल्या गळ्यातील जानवे काढून टाकले होते. त्यांचा परिवार सनातनी विचारसरणीचा होता. त्यांच्या गळ्यात जानवे नाही हे कोणालाही सहन होण्यासारखे नव्हते. वडील त्यांना खूप रागावले. जानवे घालायचे नसेल तर घरातून निघून जा असा वडिलांनी हुकूम सोडला. आता प्रकरण विकोपाला जाणार असे दिसताच सर्वांनी अटलजींना समजावले. तेवढ्यापुरते जानवे घालून संधी मिळताच अटलजींनी जानव्याचा त्याग केलाच. जानवे माझ्यात आणि इतर हिंदूत भेदभाव निर्माण करते असे अटलजींचे विचार होते. जातपात, भेदाभेद, दुजाभाव अशा विचारांपासून अटलजी नेहमीच दूर राहिले. आपण सर्व एक आहोत असेच त्यांचे विचार होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार अटलजींनी पुरेपूर आचरणात आणले होते. संघात जातीयतेला अजिबात स्थान नाही. आपण सर्व एक आहोत असेच विचार तेथे नेहमी मांडले जातात. तसेच आचरण प्रत्येक स्वयंसेवक करीत असतो. संघाच्या अशा विचाराच्या मुशीतच अटलजी घडत होते. जातीभेद विरहित, सुसंघटित आणि सबल असा समाज निर्माण करणे यासाठीच संघाचे स्वयंसेवक झटत असतात. धर्म वेगळे असले तरी सर्वांचा राष्ट्रधर्म एकच असतो, तो म्हणजे देशप्रेम.
ही भूमी आपली मातृभूमी आहे. येथे राहणारे आपण सर्वजण या भूमातेची लेकरे आहोत. या मातृभूमीची सेवा करणे म्हणजेच राष्ट्रभक्ती होय. अशा विचारसरणीचा प्रसार करणे हेच स्वयंसेवकाचे प्रमुख कार्य असते. तेच कार्य अटलजी इमाने इतबारे पार पाडित होते. ते आपल्या वाडवडिलांचे घर विसरले होते. सबंध देशालाच त्यांनी आपले घर मानले होते. देशाची जनता हेच आपले कुटुंब. स्वतःसाठी वेगळा संसार हवा कशाला? अविवाहित राहून देशाची सेवा करण्याचे व्रत त्यांनी अंगीकारले. कवी मनाचे नेते. वक्तृत्व, काव्य आणि साहित्यप्रेम हे गुण अटलजींना आपल्या वडिलांकडूनच मिळाले होते. त्यांच्या घरातील वातावरण काव्य आणि साहित्य गुणांना पोषक असेच होते. म्हणूनच त्यांच्या मनात साहित्याची ओढ निर्माण झाली होती. हळूहळू ते कविता करू लागले होते. नंतर तर एक नवकवी म्हणूनच लोक त्यांच्याकडे पाहू लागले होते. शालेय जीवनातच त्यांनी कविता करण्याचा श्रीगणेशा केला होता. त्यांच्या कवितात एक शिस्त होती. भडक आणि भाकड अशा त्यांच्या रचना नव्हत्या. पावसाळा सुरू झाला की जिथे तिथे कुत्र्याच्या छत्र्या उगवतात, पण त्याचे महत्त्व कोणाला वाटत नाही. पण ब्रह्मकमळ फुलले तर मात्र नजरेचे पारणे फिटते. ते हवेसे वाटते. अटलजींचे काव्य त्याच प्रकारातील होते. ऐकणाऱ्याचे भान हरपविणारे. अटलजींचे देशावर, निसर्गावर तर प्रेम होतेच. स्वदेश प्रेमाची भावना त्यांच्या कवितेतही पाहायला मिळते. राष्ट्रप्रेम आणि जीवनाचे तत्वज्ञान त्यांच्या कवितेत आढळते. एका कवितेत ते म्हणतात, हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आँखों से ओझल, वर्तमान मोह जाल में आने वाला कल न भुलाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए. याचा अर्थ असा की चुकीचा समज झाल्याने योग्य ठिकाणी जाण्याऐवजी भलतीकडेच जावे असे आयुष्यात कधी कधी घडते. त्यामुळे आपले ध्येय दूर गेल्यासारखे वाटते. पण म्हणून काय झाले? मोहात गुंतले की असेच होते. तरी मोहात न गुंतता, भ्रमात न राहता उज्ज्वल भविष्य विसरू नये. विझलेले दिवे पुन्हा प्रकाशित करता येतात. वाट चुकलेल्या मनाला आवरून जीवनात नवा प्रकाश निर्माण करा. अटलजींनी या कवितेतून जीवनाचे तत्वज्ञान किती सुंदर रीतीने सांगितले आहे. अटलजींचे भाषण म्हणजे जणू मोहिनी. त्यांचे भाषण म्हणजे जादू. त्यांचे शब्द लोकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचणारे, दुसऱ्याबद्दल आदर वाढवतील असे शब्द. कधी काव्यपंक्ती तर कधी हलका विनोद. त्यांचे विचार ऐकून समोरचे लोक डोलायला लागतात. माहितीचा खजिनाच ते लोकांपुढे खुला करतात. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम त्यांच्या शब्दातून जाणवते. सत्य विचार लोकांच्या घशाखाली लवकर उतरत नसतात, पण अटलजींची हातोडीच वेगळी. कडू गोळी साखरेचे आवरण घालून द्यावी तसे त्यांचे शब्द गोड साखरेसारखे. आपल्या गुणवैभवामुळे एक असामान्य फरडे वक्ते म्हणूनच अटलजी नावारूपाला आले. आजोबांची, वडिलांची पुस्तके, पोथ्या ते आवडीने वाचायचे. वडिलांच्या मांडीवर बसून संस्कृतचे अनेक श्लोक ते ऐकायचे. लहानपणापासूनच अटलजींना साहित्याचा लळा लागला होता. अटलजींचे वाचन दांडगे, समज चांगली, आपले मुद्दे कौशल्याने श्रोत्यांसमोर मांडण्याचे कसब त्यांच्याकडे होते. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धेत त्यांना अनेक बक्षिसे मिळायची. अशा प्रकारे पुढे ते फरडे वक्ता म्हणून देशभर प्रसिद्ध झाले. संपादक ते राजकारणी. अटलजी मासिकाचे संपादक होते. ते चालविण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. ते संपादक असल्यामुळे त्यांना अनेक कार्यक्रमांना हजर राहावे लागे. तिथे त्यांच्या मासिकाविषयी, संघाच्या कार्याविषयी अनेक गैरसमज असल्याचे दिसून येईल. त्यावेळी अटलजी संघ कोणकोणती लोकोपयोगी कार्य करतो ते समजावून सांगत. त्यामुळे लोकांच्या मनातील गैरसमज दूर होण्यास मदत होत असे. त्यानंतर आणखी एक साप्ताहिक काढण्याचे ठरले. त्याचीही जबाबदारी अटलजींवर येऊन पडली. पांचजन्य हे नवे साप्ताहिक प्रकाशित झाले. दरम्यान राष्ट्रपिता गांधीजींची हत्या झाली. त्यामुळे संघाबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले. संघावरचा हा कलंक दूर करून संघाचा लोकसेवेचा, राष्ट्रसेवेचा खरा दृष्टिकोन लोकांसमोर आणायचा होता. हे अवघड काम अटलजी पांचजन्य या साप्ताहिकातून करू लागले. दिवस रात्र ते काम करायचे. रात्री झोप आली तर तिथे थोडा वेळ झोपायचे. जेवायची देखील त्यांना आठवण राहत नसे. खायला कोंडा आणि निजायला धोंडा असे त्यांचे जीवन खडतर बनले होते.
अशा कठीण अवस्थेतही ऐन उन्हाळ्यात चाफ्याला बहर यावा तशी अटलजींची लेखणी चालत होती. त्यांच्या लेखाचे मान्यवर साहित्यिक कौतुक करीत होते. साहित्य क्षेत्रात त्यांना मान मिळू लागला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा स्वदेश नावाचे दैनिक सुरू करण्यात आले. स्वदेश, पांचजन्य यातून अटलजी खूप लेख लिहायचे. त्यामुळे देशभर त्यांचे नाव झाले. त्यांच्या कार्याला समाज मान्यताही मिळू लागली. त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या. त्यांचे नाव सगळीकडे झाल्यामुळे देश त्यांच्याकडे आशेने पाहत होता. ते म्हणायचे, प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. समाजाचे आपण काही देणे घेणे लागतो याची जाणीव ठेवली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने देशाच्या कार्याला हातभार लागल्यासारखे होईल. सगळीकडे त्यांचे नाव झाल्यावर ते दिल्लीला आले. त्यांची आणि श्यामाप्रसाद मुखर्जींची ओळख झाली. मुखर्जी एक नावाजलेले राष्ट्रीय नेते होते. त्यांनी जनसंघ या नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यांना एका हुशार आणि राष्ट्रप्रेमी मदतनीसाची गरज होती. अटलजी त्यांना मदत करू लागले. अटलजींच्या आयुष्याचा सांधा बदलला. त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. पत्रकार, संपादकाचे ते आता राजकारणी बनले. जीवनातील नवा अध्याय. आपण प्राध्यापक व्हावे, मुलांना शिकवीत त्यांच्यातच रमावे असे अटलजींना खूप वाटायचे. त्यांचे वक्तृत्व खूप चांगले होते. ते बनले संपादक, पत्रकार. संपादक म्हणूनही त्यांचा नावलौकिक झाला. असे असताना अचानक त्यांच्या आयुष्याने एक वेगळेच वळण घेतले. त्यांच्या जीवनातील पुढचा रस्ता जात होता राजकारणाकडे. तसे राजकारण त्यांना नवे नव्हते. पत्रकार म्हणून काम करीत असताना राजकारण ते जवळून पाहत होते. परंतु राजकारणात पडावे असे त्यांना कधी वाटले नव्हते. पण श्यामाप्रसादजी भेटले आणि अटलजी राजकारणाकडे ओढले गेले. हिंदू हिताचे रक्षण करणारा, परंतु सर्व जाती धर्मांच्या लोकांना मुक्त प्रवेश असणारा जनसंघ हा राष्ट्रीय पक्ष स्थापन झाला. अटलजी पक्षाचे काम करू लागले. मानवतावादी आणि राष्ट्रीय हित जोपासणारा पक्ष म्हणून हळूहळू त्याची वाढ होऊ लागली. पदरमोड करून अनेक कार्यकर्ते पक्षाचे काम करीत होते. समाजाबद्दल, देशाबद्दल वाटणाऱ्या प्रेमामुळे अनेक कार्यकर्ते कसलीही अपेक्षा न करता जनजागृतीचे कार्य करू लागले. प्रामाणिकपणे काम करणारे अटलजी लवकरच जनसंघाचे सरचिटणीस झाले. पक्षाकडे पैसा नव्हता, पण लोकांचे अडचणीचे प्रश्न हाती घेऊन ते सोडवायला घेतल्यामुळे पक्षाचा पाया मजबूत होऊ लागला. 1954 साली सरकारने सामुदायिक शेतीचा ठराव मांडला. चीनमध्ये असा प्रयोग फसला होता. आपल्या देशात तर शेतकरी शेतीला काळी आई मानतो. सामुदायिक शेती पद्धती शेतकऱ्यांना पचनी पडेल असे वाटत नव्हते. त्यामुळे शेतीबरोबर शेतकरी नष्ट होण्याची भीती होती. अशावेळी शेतीत सहकार हवा, पण सहकारी शेती नको असे म्हणत जनसंघाने उग्र आंदोलन उभारले. शेतकरी जागा झाला. त्याला आपले हित कशात आहे हे कळले. सरकारला तो ठराव मागे घ्यावा लागला. अशा प्रकारे जनसंघाने शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सोडविला. 1957 साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. पक्षाकडे साधने नव्हती, तरी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे महत्त्वाचे होते. अटलजी निवडणुकीला उभे राहिले. सायकलवरून प्रचार करू लागले. लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊ लागले. अखेर ते लोकसभेला निवडून आले. त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांना जनतेचे प्रश्न माहीत होते. हे प्रश्न लोकसभेत मांडून ते सोडविण्याची त्यांची जबरदस्त इच्छा होती. अन्यायाशी झगडण्याची तयारी होती. राजकारण करायचे ते जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, केवळ मिरविण्यासाठी नव्हे, अशी अटलजींची विचारसरणी होती. संकटाशी लढण्याचा त्यांचा स्वभावच होता. आपल्या कार्याने आणि हजरजबाबीपणामुळे ते लोकसभेत आपली छाप पाडू लागले. सर्वोत्कृष्ट संसदपटू. पाण्यात पडले की माणूस हातपाय हलवून पोहायचा प्रयत्न करतो. लोकसभेत पहिल्यांदाच निवडून आलेले अटलजी नवखे असले तरी राजकारण त्यांना नवे नव्हते. देशाच्या लोकसभेत ते आपल्या मतांची, विचारांची छाप पाडू लागले. लोकसभेचे कामकाज कसे चालते हे थोड्याच दिवसांत ते शिकले. लोकसभेच्या कामात ते मनापासून भाग घेऊ लागले. खासदार म्हणून लोकसभेत कार्य करीत असताना
आपल्या पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांना करावे लागत होते. खासदार म्हणून लोकसभेत कार्य करीत असताना आपल्या पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांना करावे लागत होते. अधूनमधून देशाचे शत्रू डोके वर काढीत होते. भारतीय प्रदेशावर ते हक्क सांगत होते. अशा वेळी अटलजींच्या पक्षाने भारताचा प्रदेश शत्रू देशाला देण्यास कडवा विरोध केला. तसेच महागाई, भ्रष्टाचार याविरुद्धही अटलजींचा पक्ष जोरदार आवाज उठवित होता. 1968 साली अटलजी जनसंघाचे अध्यक्ष झाले. पक्षाची जबाबदारी घेण्यास ते समर्थ होतेच. देशाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रश्न सोडविले पाहिजे अशी त्यांनी घोषणा केली. पाकिस्तानच्या सीमेवर एकदा अटलजी सत्याग्रह करीत होते. तेव्हा शत्रूने त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते वाचले, परंतु जीवाला भिवून त्यांनी मध्येच सत्याग्रह सोडून मात्र दिला नाही. आपल्या सुंदर भाषणांनी अटलजींनी देशाच्या संसद सभागृहावर कायमचा ठसा उमटविला. गेली 40 वर्षे ते सतत लोकसभा किंवा राज्यसभेचे सभासद म्हणून निवडून आले आहेत. आपल्या दर्जेदार अभ्यासू भाषणांनी त्यांनी संसदेवर वेगळीच छाप पाडली आहे. केवळ विरोध करायचा म्हणून त्यांनी सरकारला कधी विरोध केला नाही. देशहिताच्या कामासाठी त्यांनी सरकारला नेहमीच पाठिंबा दिला आहे. देशाच्या हिताविरुद्ध, जनतेच्या हिताविरुद्ध सरकारची पावले पडू लागली तेव्हा त्यांनी आपल्या धारदार भाषणांनी सरकारला त्याच्या चुका दाखवून दिल्या. संसदेच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले आहे. ते सभागृहात अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण भाषणे करीत असत. आपले विचार त्यांनी नेहमीच परखडपणे मांडले आहेत. ते जे विचार मांडत ते भविष्यात अनेक वेळा खरे ठरत असत. प्रत्येक प्रश्नावर, मग ते प्रश्न शेतीविषयी, अर्थसंकल्पाविषयी, परराष्ट्र संबंध, उद्योगधंदे असे कोणतेही असोत, त्यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे. परंतु त्यांनी कधी आपली मर्यादा सोडली नाही. सभागृहाचा पावित्र्यभंग होईल असे ते कधी वागले नाहीत. त्यांनी सभागृहात कधीही हुल्लडबाजी, आरडाओरडा, दुसऱ्या सदस्याचा अपमान होईल असे वर्तन कधी केले नाही. सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून अटलजींचा गौरव झालेला आहे. अनेक वेळा परदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. जनतेच्या प्रश्नांवर एकमेकांशी वाद घालत असलो तरी परदेशात गेल्यावर मात्र आपण सर्व एक आहोत असाच विचार त्यांनी नेहमी केला. प्रत्येक सभासदाने आपल्या मतदारसंघातल्या जनतेच्या कामाकडे जागरूकतेने लक्ष दिले पाहिजे असे ते नेहमी सांगत असत. अटलजी पहिल्यापासून नेहमी जबाबदारीने वागत आलेले आहेत. आपल्या अंगच्या गुणांनी त्यांनी सर्वांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण केलेला आहे. म्हणूनच एकदा पंडित नेहरू सुद्धा म्हणाले होते की अटलजींचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. नेहरूंचे ते शब्द आज अक्षरशः खरे झालेले होते. जगात हिंदीला मानाचे स्थान. काळ बदलत होता. देशापुढे अनेक नवनवीन प्रश्न निर्माण होत होते. 1977 साली देशात प्रथमच विरोधी पक्षाचे जनता सरकार सत्तेवर आले. मोरारजीभाई देसाई पंतप्रधान झाले तर अटलजी प्रथमच देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहू लागले. परराष्ट्र खाते हा अटलजींचा आवडता विषय. परदेशाशी मैत्रीचे संबंध निर्माण करणे, संकटाच्या वेळी त्यांच्याकडून मदत मिळविणे, आपल्या एखाद्या शब्दाने त्यांचा अपमान होणार नाही याची सतत काळजी घेणे, ही कामे त्यांनी जबाबदारीने उत्कृष्टरित्या पार पाडली. जगात, देशात त्यांनी भारताबद्दल विश्वास निर्माण केला. एक खरा मित्र अशी भारताची प्रतिमा त्यांनी परदेशात निर्माण केली. चिघळत पडलेले अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. अनेक देशांना त्यांनी भेटी देऊन त्यांनी मित्रत्वाचे संबंध जोडले. अटलजी परराष्ट्र मंत्री असताना त्यांना संयुक्त राष्ट्रसंघात भाषण करण्याची संधी मिळाली. जगातल्या अनेक लहान सहान भाषांनाही राष्ट्रसंघात आदराचे स्थान आहे, पण आपल्या हिंदीला मात्र तेथे स्थान नव्हते. अटलजी तर कडवे देशप्रेमी. त्यांना हिंदीचा जबरदस्त अभिमान. त्यांनी हिंदी भाषेत भाषण करण्याचे ठरविले. मध्ये अनेक अडचणी आल्या, परंतु सर्व अडचणींवर मात करून त्यांनी राष्ट्रसंघात प्रथमच हिंदीतून भाषण केले. हिंदी भाषेचा ध्वज प्रथमच राष्ट्रसंघात फडकला. मानव कल्याणाचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी, जपण्यासाठी त्याग आणि बलिदान करण्याची वेळ आली तर भारत नेहमी पुढे असेल
असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणातून जगाला दिला. मानव कल्याणाचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी, जपण्यासाठी त्याग आणि बलिदान करण्याची वेळ आली तर भारत नेहमी पुढेच असेल असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणातून जगाला दिला. प्रखर राष्ट्रवादी पंतप्रधान. देशात नेहमीच राजकीय घडामोडी होत असतात. एका पक्षाचे राज्य जाऊन त्या जागी दुसऱ्या पक्षाचे राज्य येऊ शकते. भारत हा तर लोकशाही देश. अटलजी आपल्या देशातले खूपच लोकप्रिय नेते. 1996 साली पंतप्रधानपद त्यांच्याकडे चालून आले, परंतु त्यावेळी त्यांना या पदावर जास्त काळ काम करता आले नाही. 1999 साली ते पुन्हा भारताचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले. पंतप्रधान पदावर येताच त्यांनी भाषणातून सांगितले, आपला देश बहुधर्मी आहे, सर्व धर्म समान आहेत. येथील विविध धर्मांची प्रार्थना स्थळे ही आपल्या निधर्मी परंपरेची प्रतीके आहेत. आपण ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करूया. देशाचा सर्वांगीण विकास, भूक, भय आणि भ्रष्टाचार हे आपल्या देशापुढचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. लोकांना स्वराज्य मिळाले, आता त्यांना दिलासा द्या. अधिकारावर येताच त्यांनी अनेक नव्या योजना जाहीर केल्या. भारतातली गरिबी दूर करण्याचे मोठे आव्हान त्यांनी स्वीकारले. ग्रामीण भागात नवे उद्योगधंदे, शेतीची सुधारणा, सरकारी मदत गरिबांपर्यंत पोहोचवण्याच्या योजना यासाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली. देशातील अशिक्षित लोकांना साक्षर करणे, अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे, स्वदेशी वस्तूंबद्दल जनतेच्या मनात प्रेम निर्माण करणे, गरिबांसाठी घरे बांधणे अशासारखी लोकोपयोगी कामे त्यांनी सुरू केली. कवी मनाचे असले तरी अटलजी प्रसंग आल्यावर कणखर बनतात. दुःखद घटनेने ते कवीप्रमाणे व्याकुळ होणारेही आहेत. गेली 40-50 वर्ष ते राजकारणात होते, तरीही कमलपुष्पाप्रमाणे चारित्र्यवानही होते. ते हिंदुत्ववादी असले तरी त्यांचा दृष्टिकोन नेहमी मानवतावादीच राहिला होता. विनोदी कोट्या करून ते वातावरणातील ताण हलकाही करतात. सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय मातापित्यांचे संस्कार आणि जन्मजात फकिरी वृत्ती यामुळे त्यांना जनतेच्या मनात सदैव आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. ते पक्के लोकशाहीवादी आहेत. ते आशावादी आहेत. सर्व जग हे एक कुटुंब आहे असा आशावादी विचार ते नेहमी मांडित असतात. अशा प्रकारे देशसेवा करून अटलजी 2004 साली पंतप्रधान पदावरून निवृत्त झाले होते. निर्भय वृत्ती, कमालीचा आत्मविश्वास आणि आशावादी मनोवृत्ती हीच अटलजींची खरी ओळख आहे. प्रखर राष्ट्रवादी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात 16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले. अशा महान व्यक्तिमत्वास आमचा शतशः प्रणाम. चला तर पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.